आपण बदलापूरमध्ये जातोय। बदलापूरमध्ये एक मोठी अपडेट येते। बदलापुरामध्ये इंटरनेट सेवा जी आहे ती बंद करण्यात आली आहे। पोलिसांचा शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त आहे। बदलापुरातील कालची स्थिती जी आहे ती आता निवळली आहे। स्थिती ही नियंत्रणात आहे, मात्र तरी सुद्धा खबरदारी घेतली गेली आहे। शहरातील जनजीवन देखील आता सुरळीत सुरू झालंय। मात्र बदलापूर स्थानकावरती जी गर्दी नेहमी असते ती गर्दी मात्र आता कमी आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडून। गणेश, बदलापूरमधली इंटरनेट सेवा जी आहे ती आता बंद करण्यात आली आहे, काय अपडेट? आपल्याला माहिती आहे की बदलापूरमध्ये काल शाळेजवळ झालेलं आंदोलन होतं, त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून रेल्वे स्थानकावर जे रेल्वे रूळ अडवून धरण्यात आले, त्यामुळे मध्य रेल्वे जी आहे जवळजवळ 10 तास विस्कळीत झाली होती। आणि त्यानंतर प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे मेसेज, खोटे मेसेज किंवा अफवांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यामुळे मध्यरात्रीपासूनच इंटरनेट सेवा, विशेषतः मोबाईलची इंटरनेट सेवा जी आहे ती बंद ठेवलेली आहे। सध्या शाळेच्या इथे आपण आहोत, ज्या शाळेच्या इथे हा सगळा प्रकार झाला होता, आंदोलन झालं होतं, त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। रस्ते मोकळे आहेत। सध्या सकाळची वेळ आहे। शाळा अजून शाळेत विद्यार्थी आलेले नाहीये। शाळेला काही दिवस सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण परिस्थितीच तशी आहे। शाळेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। SRP असेल किंवा इतर पोलीस असेल, राज्य राखीव दल असेल, यांच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होण्याची आज देखील शक्यता आहे, त्या ठिकाणी पोलीस नजर ठेवून आहेत। कारण आपल्याला माहित आहे की काल मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर दगडफेक झाली होती, एका एसटी बसची तोडफोड करण्यात आली होती, काही खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती आणि यातील काही लोकांना पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अटक केलेली आहे आणि त्यांना जी पोलीस स्थानकात नेलेलं आहे। पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून जी नक्कीच याबाबत अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।